Hello friends, we are looking to verb. We are looking to verb. It is the third part of speech. So here I have already given you an example. What is the meaning of verb or meaning is a verb. Meaning itself is a verb. कारण की कोणत्याही वाक्याला समर्पकता, कोणत्याही वाक्याला मिनिंग बनवण्यासाठी, कोणत्याही वाक्याचं मिनिंग किंवा अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करण्यासाठी जे महत्त्वाचं एक गोष्ट आहे पार्ट्स ऑफ स्पीच मधली किंवा शब्दांच्या जातीमधली, त्याला आपण काय म्हणतो, वर्ब. आणि याला मराठीमध्ये आपण म्हणतो क्रियापद किंवा क्रियापदे. एका शब्दामध्ये एक क्रियापद असते किंवा दोन असतात किंवा किती क्रियापद. देअर कॅन बी मेनी मोर. सो व्हॉट इज नाउ, व्हॉट इज द यूज ऑफ वर्ब अँड हाऊ टू यूज इट, यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट करावी लागते. I forgot my book actually. I have a small book about 50 rupees and it contains about 5,000, how many? 5,000 words. It is in bilingual. It is in bilingual. So bilingual means it is in English and Marathi. So it is really helpful for those who use Marathi as a first language and English as a second language. So therefore, that book, I eventually met with that book in a bookstore and instantly bought it. I don't know what is the publication of that book or who is the writer of that book, but that is a very fantastic book. And 5,000 words are really sufficient for your daily use. 5,000 क्रियापद जर कधी आपल्याकडे जमा आहे मराठी आणि इंग्लिश लँग्वेजचे, तर त्याच्यापुढे तुम्हाला काही करणं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फार वाईड आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की 5,000 क्रियापद तुम्हाला रोज उपयोगात करता येतात. आणि पुढची गोष्ट अशी आहे, when you think that a verb are a really what kind of, तर काही वर्ब जे असतात ते काही कठीण असतात, काही आपल्याला तुकडे करून त्या ठिकाणी शिकावे लागतात. बट क्रियापद हे स्वतः अर्थपूर्ण शब्द आहेत. हे स्वतः क्रिएटर आहे. का बरं? कारण की ज्याप्रमाणे आय हॅव गिव्हन एक्झाम्पल हिअर, आय ब्लँक स्पेस मँगो. सो व्हॉट इज अ मँगो, याचा मराठीमध्ये अर्थ जर कधी घ्यायचा झाला तर आय आणि मँगो, तर आयचा अर्थ होतो मी आणि मँगोचा अर्थ होतो आंबा. सो आय मँगो. सो वी विल हॅव टू कंट्रोल अवर ओन इमोशन. वी विल हॅव टू कंट्रोल द मिनिंग ऑफ अवर ओन सेंटेन्स. आता या ठिकाणी जर कधी मी लिहिलं, पुन्हा एकदा लिहितो मी आंबा, तर आपल्याला आता याचा अर्थ कंप्लीट करण्यासाठी एकाच गोष्टीची गरज आहे. दोन गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. पहिली गोष्ट काय आहे, मी काय आहे, तुम्ही याला नाव म्हणू शकता. आंबा काय आहे, आंबा याला तुम्ही ऑब्जेक्ट म्हणू शकता, कारण की सगळ्यात शेवटी येऊन राहिलं वाक्याच्या. सो इट इज रायदर ऑब्जेक्ट. बट नाव मी, मराठीमध्ये हे झालं की बा मी. सो व्हॉट इज मी आता आंबा, याच्या मधात आपल्याला जो पार्ट टाकायचा आहे दॅट इज वर्ब. दॅट इज वर्ब. का बरं? कारण की वर्ब शिवाय कोणतंही वाक्य कंप्लीट होऊ शकत नाही. सो मी आंबा काय केला, मी आंबा खाल्ला, मी आंबा तोडला, मी आंबा फेकला, मी आंबा झेलला, मी आंबा घेऊन झोपलो, ऑर व्हॉट एव्हर इज. सो नाव इट इज युअर डेफिनेशन अबाउट वर्ब, की तुम्हाला कोणत्या प्रकारचा वर्ब त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर मग आपल्याला माहित आहे मराठीमध्ये जेव्हा आपण वाक्य देतो की बा मी आंबा, कारण की आपलं क्रियापद त्याच्या पुढे जाते. मी आंबा खातो, मी आंबा खाल्ला, मी आंबा पाहिला, मी आंबा तोडला, मी आंबा कापला, मी आंबा झेलला. हे सगळे जे सगळ्यात शेवटी ज्याला ले लागून येतात किंवा ज्याला ने लागून येतात, हे सर्व काय असतात, तर इट इज क्रियापद और इट इज वर्ब. इट इज वर्ब. आणि इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये क्रियापदाला तीच किंमत आहे जी इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर मग या ठिकाणी आय, रिकामी जागा मँगो. सो व्हॉट आय डीड विथ मँगो, और व्हॉट आय डू विथ अ मँगो. सो आय विल ईट इट. मी काय करेल, आंब्याला खाईल. साहजिकच मग या ठिकाणी काय येईल, मी आंबा खातो. कारण की इट
हे क्रियापदाचं कोणतं रूप आहे? पहिलं रूप आहे. तर मग मी आंबा खातो किंवा खाल्ला, खाल्ल्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचं रूप दुसरं घ्यावं लागेल. पण आपण कोणत्याही प्रकारच्या ग्रामरचे उदाहरण सध्या समजून नाही घेऊन राहिलो. आपण कशाकडे बघून राहिलो? तर तिसऱ्या शब्दांच्या जातीकडे, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये वर्ब. आणि या ठिकाणचं वाक्याचं कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं. सगळ्यात पहिले आपण वापरला सब्जेक्ट किंवा नाउन, त्यानंतर आपण त्या ठिकाणी टाकला वर्ब आणि ऑब्जेक्ट. तेव्हा तुमचं काय पूर्ण झालं? तेव्हा तुमचं एक वाक्य त्या ठिकाणी बोलायचं पूर्ण झालेलं आहे. आता मला या ठिकाणी सांगा की बा किती प्रकारचे वर्ब जगामध्ये अस्तित्वात आहे. आपण ज्या काही गोष्टीचा एन मराठीमध्ये ने या शब्दानं करतो. कोणत्या शब्दानं करतो? तर ने या शब्दानं ज्या काही गोष्टीचा एन होतो, दे आर कॉल्ड नाउन. दे आर कॉल्ड नाउन. त्या सर्वांना काय म्हटले जाते? त्या सर्वांना क्रियापद असं आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो? व्हर्ब म्हणतो. त्यामुळे व्हर्ब इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. तुमचे जवळजवळ किती 5000 व्हर्ब हे पाठ असायला हवे कॉमन इंग्लिश लँग्वेज बोलण्यासाठी. कॉमन इंग्लिश लँग्वेज बोलण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला डेली सराव करावा लागेल. कशाचा? तर कोणत्या शब्दांना मराठीमध्ये ट्रान्सफर करून तुम्हाला इंग्लिशमध्ये कोणता शब्द बोलायचा, यासाठी तुम्हाला नेचे शब्द शोधावे लागतील. आता आपण मराठीमध्ये लिस्ट करू या शब्दांची, किंवा मी मराठीमध्ये या शब्दांची एक लिस्ट करतो की आपल्याकडे किती वर्ब मराठीमध्ये निघतात. तर मराठी भाषेत खाणे, त्यानंतर याला विरुद्धार्थी शब्द पिणे, त्यानंतर येणे, जाणे, देणे, घेणे, उठणे आणि बसणे, बोलणे, बोलणे, ऐकणे, ऐकणे. तर अशा प्रकारचे आताच्या आता आपले जवळजवळ 10 वर्ब या ठिकाणी मराठीमध्ये तयार झालेले आहे. पण आता आपला मेन प्रॉब्लेम, कारण की मी तुम्हाला 2 भाषेमध्ये हे लेक्चर देऊन राहिलो, किंवा आपण माहिती आहे वी आर बायलँग्वेज पीपल. आपण किती भाषा बोलतो? There we use 2 kind of languages. First one is Marathi and second one is Hindi or English. तर मग आता खाण्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये वर्ब माहिती असायला हवे. सो व्हॉट इज अ वर्ब फॉर खाणे इन इंग्लिश? सो खाणे मीन्स ईट. खाणे मीन्स ईट. व्हॉट इज अ वर्ब फॉर पिणे? सो वी हॅव टू यूज इट ड्रिंक. त्यानंतर येणे, आत येणे आपण म्हणतो मे आय कम इन सर. काही काही लोक म्हणतात मे कम इन सर. दॅट इज नॉट अ मे. मे म्हणजे महिना. मेचे 2 स्वरूप आहे. एक मे म्हणजे आज्ञा घेणे एखाद्या गोष्टीची, दुसरा मे म्हणजे महिना, आणि एक मे म्हणजे फ्लॉवर. एक मे म्हणजे फ्लॉवर, ज्याला आपण मे फ्लॉवर म्हणतो. तर ही शक्यता वर्तवते. हे शक्यता आहे. हे काय आहे? हा महिना झाला. आणि हे मे काय आहे? हे फूल आहे. तर या ठिकाणी आत येण्याला आपण कम हा शब्द वापरतो. जाण्याला आपण काय शब्द वापरतो? जाण्याला आपण गो हा शब्द वापरू. देण्याला काय शब्द वापरतो? आता जेव्हा आपल्याला काही ना काही द्यायचं आहे, तेव्हा आपल्याला देण्याचा शब्द प्रॉब्लेमॅटिक वाटतो. कारण की देण्याला जो शब्द विरुद्ध अर्थ घेणे, त्यामध्ये 2 लोक जे आहे किंवा कोणताही 2 व्यक्ती जे आहे ते कन्फ्युजन मध्ये येतात. किंवा देण्याला काय म्हणतात आणि घेण्याला काय म्हणतात. सो गिव्ह म्हणजे देणे. गिव्ह म्हणजे देणे. आणि घेण्याला कोणता शब्द आहे? इट इज अ टेक. इट इज अ टेक. टेक म्हणजे घेणे. रिटेक म्हणजे दिलेले वापस घेणे. दिलेले वापस घेणे. उठणे. आता उठण्याला 2 शब्द आहे की तुम्ही जागेवरून उभे होता. यू स्टँड अप फ्रॉम युअर सीट, किंवा तुम्ही झोपेतून उठता. अर्थावर तो शब्द जे आहे त्याचं मिनिंग त्याच्यासोबत धावते. अर्थासोबत ते मिनिंग धावते. आता तुम्हाला जागेवरून उठायचं असेल तर तुम्ही स्टँड शब्द वापरा. तुम्ही स्टँड शब्द वापरा. आणि तुम्हाला झोपेतून उठायचं असेल तर तुम्ही वेक नावाचा शब्द वापरा. वेक, वोक आणि वोकन असे 3 त्याचे रूप त्या ठिकाणी तुम्हाला त्या पुस्तकात भेटतात. बसण्याला शब्द आहे सिट किंवा पुट डाऊन युअर सेल्फ. तर या ठिकाणी आपला साधा शब्द आहे हाय, सीट,
याचे स्पेलिंग व्हॅरीज करतात. SCIT सीट म्हणजे सायकलचं सीट, SIT सीट म्हणजे खाली जागेवर तुमच्या बसणे. आपण डाऊन म्हणतो तेव्हा खाली बसणे, सीट डाऊन. ओके. बोलण्याला शब्द आपण आहे, बोलण्याला अनेक शब्द आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं बोलून राहिले? स्पीक म्हणजे एकामेकाशी बोलणे. नाऊ आय एम टॉकिंग विथ यू. आय एम नॉट स्पीकिंग ॲक्च्युअली, आय एम टॉकिंग विथ यू बिकॉज यू आर नॉट इन फ्रंट ऑफ मी. You are not in front of me. I am just talking and talking. When you are speaking, somebody else is with you and they are also speaking with you. म्हणजे काय, कोणीतरी तुमच्यासोबत बसलेलं आहे, तुमच्या दोघांचा वार्तालाप चालू आहे आणि तुमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन चालू आहे. दॅट इज कॉल्ड स्पीकिंग. नाऊ आय एम टॉकिंग. फोनवर काय करतो आपण? बोलतो. फोनवर स्पीक असते, कारण की पुढचा व्यक्ती तुम्हाला रिप्लाय सुद्धा देतो. त्यानंतर बोलण्याला आपण म्हणू स्पीक. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे जगातलं शेवटचं वर्ब नाही आहे, पण या ठिकाणी बोर्ड आपला कमी पडला आहे, त्यामुळे ऐकण्याला आपण काय म्हणतो? लिसन. LISTEN, लिसन. कधी कधी लोक म्हणतात हिअर. लिसन आणि हिअर या दोन गोष्टीत फरक आहे. व्हॉट इज अ बेसिक, what we can say formation of a listen and what is a basic आपण ज्याला फरक म्हणतो डिफरन्स बिटवीन लिसन अँड हिअर. दोघांचे अर्थ सेम होतात, पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकता तेव्हा ती गोष्ट लिसन, आणि जेव्हा ती एखादी गोष्ट तुमच्या कानावर पडते दॅट इज अ हिअर. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या देवळाकडून तुम्ही चालले आणि त्या देवळातली आरती चालू आहे. Devotional praying is going on in any kind of temple, so that is hearing. आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे पाहून त्यांच्या हावभावावर विचार करून त्या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर देऊन राहिले, तर दॅट इज अ लिसनिंग. बारकाव्यानं तुम्ही काही ना काही ऐकून राहिले, दॅट इज अ लिसनिंग. तर याप्रमाणे हे जे झाले हे फक्त 10, देअर आर ओनली, कदाचित हे 10 वर्ब या ठिकाणी मी घेतलेले आहे. आणि मी तुम्हाला किती वर्ब सांगितलेले आहे? 5000 वर्ब हे तुमचे पाठ असायला पाहिजे, कारण की झाडावर चढणे. व्हॉट इज अ वर्ब फॉर झाडावर चढणे? मराठीमध्ये आपण म्हणतो झाडावर चढलो मी आता त्याग केला, मी त्याचा परित्याग केला, शाळेतून मला काढून टाकलं, एखाद्यानं माझा रिपोर्ट केला, पोलीस स्टेशनला माझी तक्रार केली, एखाद्यानं एखाद्याचा खून केला, एखाद्यानं त्या ठिकाणी सुसाईड केली. तर मग आता या शब्दांना प्रतिशब्द इंग्लिशमध्ये आपल्याला माहीत असायला हवे. त्यासाठी आपल्याला 5000 शब्दांची प्रॅक्टिस करावी लागते. 5000 हे फक्त शब्द नाही, दे आर व्हर्ब. आणि आपल्याला माहित आहे प्रत्येक व्हर्बला 3 बाजू असतात. आपण ज्याला V1 म्हणतो, V2 म्हणतो आणि V3 म्हणतो. तर मग जर कधी मी गो हा शब्द घेतला तर गो शब्दाचे 3 रूप असतात, ज्याला आपण मराठीमध्ये गोला म्हणतो या ठिकाणी जाणे. दुसरा आहे तो वेंट, तो गेला. आणि तिसरा आहे तो गॉन, म्हणजे त्या ठिकाणी तो गेलेला आहे. तर या ठिकाणी तो गेलेला आहे. गो, वेंट आणि गॉन याला आपण म्हणतो रूट वर्ब, ज्याचा उगमत्व आहे. गो हा उगम आहे एखाद्या गोष्टीचा, पण हे झालं हे पास्ट पार्टिसिपल आहे. आता कोणीतरी निघून गेलं, आता सध्याचा भूतकाळ झाला, पटकन कोणीतरी निघून गेलं, अरे तो गेला, अरे तो आला, अरे तो बसला, तो उठला, त्यानं चहा पिला, त्यानं चहा केला. आणि ही गोष्ट आहे, ही घडलेली आहे, जी आता तुमच्या समोर घडून गेलेली आहे. अरे तो आता तिथून निघून गेलेला आहे, त्याने चहा तयार केलेला आहे, कारण की मी इथं बसलेलो आहे आणि मी तो पिणार आहे. अरे माझं वृत्तपत्र वाचून झालेलं आहे. आय हॅव ऑलरेडी रेड अ न्यूजपेपर. मी न्यूजपेपर त्या ठिकाणी पूर्ण वाचलेला आहे. आय हॅव ऑलरेडी वॉच अ क्रिकेट मॅच. मी त्या ठिकाणी क्रिकेट मॅच पाहिलेली आहे. तर याप्रमाणे या प्रत्येक eat, drink, come, go, give, take, walk, stand, sit, speak, listen, hear या सगळ्यांचे किती रूप पुढे येतात? 2 रूप प्रत्येकी पुढे येतात. eat, ate, eaten, drink, drank आणि drunk, come, came, come, go, went, gone, give, gave, given,
टेक टूक, टेकन, स्टँड स्टूड, स्टूड, वेक वॉक, वोकन, सिट सॅट, सिट और सिट सॅट, सिटन, स्पीक स्पोक, स्पोकन, लिसन. त्यानंतर लिसन हा शब्द बदलताना या लिसनचे रूप बदलताना त्याला LISTEN शब्द लावायची गरज नाही, त्याला LISTENT आय लिसन हा शब्द त्याचा बेसिक स्वरूप आहे. आणि हिअरला आपण हर्ड म्हणतो, HEARD हा शब्द कोणता तयार होतो तर हर्ड हा शब्द त्याचे पुढचे दोन रूप तयार करतात. तर मग आता काही रूप जे आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, टॉक, TALK, टॉक, टॉक म्हणजे बोलणे. आपण इट इज काइंड ऑफ स्पीकिंग, बट पास्ट पार्टिसिपल इज अ टॉक and present participle is also talk. आता आपला भारतीय उच्चार आहे, त्यातल्यात आपले उच्चार मराठी म्हणजे आपल्याला इंग्लिशचा गंधच नसतो, मग त्यामुळे आपले उच्चार कसे होतात, टॉक, टॉक, मेकचं मेकडं, त्यानंतर वॉकचं वॉकडं. तर तो जो डीचा आपला उच्चार असतो हा उच्चार हा सायलेंट असतो. इट इज अ काइंड ऑफ सायलेंट. यू डोंट से टॉक हे म्हणायची गरज नाही तुम्हाला. टॉक आणि टॉक याला म्हणताना टी मध्ये घ्यायचं. टॉक, टॉक, वॉक, और जे काही शब्दाला पुढे त्याप्रमाणे शब्द लागतात. ॲबंडन त्याग करून जाणे. मग आता ॲबंडन हा शब्द स्ट्रेसफुल म्हणायची गरज नाही, कोणता शब्द इंग्लिश मधला स्ट्रेसफुली घ्यायचा नाही. सो गो वेंट गॉन. तर आता हे वर्कचं मी तुम्हाला फक्त काय सांगितलं, एक रूपरेषा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली. आणि वी आर बेसिकली बायलँग्वेज पीपल. आपला काय गोष्ट आहे, आपल्या मराठीतून आपल्याला इंग्लिश शिकावी लागते. त्यामुळे आपल्याला या शब्दांचे हे अर्थ माहीत असणं किंवा या शब्दांचे हे अर्थ माहीत असणं अतिशय महत्त्वाचे होतात. आता ते का बरं महत्त्वाचे होतात त्याचे उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला या ठिकाणून एक एक वर उचलून या ठिकाणी टाकायचं आहे. आता आपण खाणे हा शब्द घेतला. आता यू साठी आपल्याला पिणे शब्द घ्यायचा आहे. यू ड्रिंक टी. काही लोक या ठिकाणी अ टी म्हणतात. टी हा कसा आहे, लिक्विड आहे. लिक्विड आहे मोजता येत नसते, त्यामुळे अ वापरला तर अ कप म्हणा, अ कप ऑफ टी म्हणा. आणि जर कधी तुम्ही डायरेक्ट ड्रिंक वापरला तर या ठिकाणी तुम्ही फक्त टी म्हणा. त्या ठिकाणी वी कम, तर मग आम्ही येतो. मग आम्ही कुठे येतो, इन क्लासरूम घ्या. इन क्लासरूम. मग आम्ही जातो. सो आमच्या बदली आपण काय शब्द घेऊ, दे शब्द घेऊ. दे गो टू स्कूल. दे गो टू स्कूल. तर अशा प्रकारच्या शब्दांचा वापर आपल्याला करायचा असतो. सध्या आपल्याला ग्रामर म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर टेन्स हे बघायची गरज नाही. वी आर जस्ट लुकिंग ॲट पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच मधला तिसरा पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे, तो वर्ब. आणि त्यामुळे वर्बची ही सगळी महती आणि माहिती ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे की कोणत्या प्रकारे कोणता वर्ब तयार होतो. आणि तुम्हाला समजलं असेल की यामधून मी जर कधी हे काढून टाकलं तर आता याचे अर्थ कोणत्याही प्रकारचे अस्तित्वात राहणार नाही. कारण की वर्बचं बेसिक फंडामेंटल महत्वाचं काम काय आहे, इट ब्रिंग्स अ मीनिंग टू युअर सेंटेन्स. इट कम्प्लीट्स द मीनिंग ऑफ युअर सेंटेन्स. हे तुमच्या वाक्याला त्या ठिकाणी महत्वाचं मीनिंग, बेसिक मीनिंग प्रदान करते. त्याशिवाय त्या ठिकाणी तुमचं वाक्य कम्प्लीट होणार नाही. आता या वाक्याला पूर्णता मी कसं करणार, कारण की तुम्ही मधातच बोलून जर कधी वर्ब सोडून दिला तर मग माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर राहत नाही. आय डू नॉट हॅव एनी आन्सर टू गिव्ह यू. आता एखाद्यानं म्हटलं यू टी, व्हॉट इज टी, काय करून राहिला, चहाशी खेळून राहिला, तू चहा सांडून राहिला, तो फोडून राहिला, त्यानं आपटला, त्यानं काय केलं चहाचं, त्यानं पिला. पिला इट इज अ बेसिक कन्सेप्शन आहे किंवा चहा माणूस काय करणार आहे, पिणारच आहे. दिस इज अ काइंड ऑफ युअर नॉलेज. पण एखादा अशी गोष्ट आहे किंवा यू
आता जेल. सो व्हॉट इज जेल? सो व्हॉट इज जेल? यू. आता यूच्या पुढे जर कधी वर्ब न वापरता जेल शब्द वापरला तर मग आता याचं मिनिंग तुम्ही लावू शकत नाही. व्हाय? कारण की रोजच्या वापरातला तो शब्द नाही. आय मोबाईल म्हटलं तर आय अँसर द मोबाईल एकदा म्हणू शकता. आय वॉच मोबाईल तुम्ही म्हणू शकता. पण असं नाही होऊ शकत की एखाद्या वेळेस तुम्ही आय यू जेल किंवा आय जेल असा शब्द तुम्ही वापराल. तर मग आय टी. सो व्हॉट इज आय टी? वी इन क्लासरूम. आता तुम्ही क्लासरूम मध्ये काय करता? तुम्ही शिकता, तुम्ही मस्ती करता, तुम्ही कागद फाडता, तुम्ही उड्या मारता, तुम्ही क्लासरूम मधून बाहेर जाता. मला काही समजून नाही राहिलं. आय डोंट हॅव एनी बेसिक आयडिया अबाउट युअर क्लासरूम. त्यानंतर दे टू स्कूल. दे टू स्कूल. व्हॉट इज दे टू स्कूल? आय हॅव नथिंग आयडिया अबाउट व्हॉट दे आर डुईंग और गोइंग टू स्कूल, रनिंग टू स्कूल or whatever else they are doing. I don't have any idea. So words are really important for your knowledge, for your concept, or brings the true meaning to your sentence or fulfill the meaning of any kind of speaking or writing or speaking or written sentence. लिहिण्याच्या वेळेस सुद्धा वर्ब तितक्याच महत्त्वाचे आहे आणि बोलण्याच्या वेळेस सुद्धा वर्ब तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे वर्ब हे पाठ असायला हवे. द बेसिक प्रॉब्लेम विथ अवर पीपल इज दॅट many person or many students ask me, sir, how to remember verb or how to memorize verb or how to recite verbs. And my simple answer is just practice it. Just practice it. How much you practice them, you will be successful. You will be such a successful. The more you practice them, the more you successful. This is the basic. Now you can say success is also verb. Success is also verb. Succeed is also verb. Put is also verb. तर प्रत्येक क्रिया जी आपण करतो ना किंवा प्रत्येक क्रिया एखादी वस्तू करते ते सगळे वर्ब्स आहेत बघा. यू विल हॅव टू जस्ट लुक ॲट अराउंड युअर सेल्फ. व्हेअर आर वर्ब्स. कोणची क्रिया घडणारी ही वर्ब असते. त्यामुळे बेसिकली तुम्हाला या शब्दांकडे लक्ष द्यावं लागेल की कोणते कोणते शब्द हे वर्बमध्ये येतात आणि जे जे शब्द वर्बमध्ये येतात ते अतिशय महत्त्वाचे आहेत. किंवा वर्बशिवाय तुम्ही बघितलं की कोणतेही सेंटेन्स वर्बशिवाय कम्प्लीट होत नाही. नाऊ आय एम क्लिअरिंग ऑर मॉपिंग दिस ब्लॅकबोर्ड. तर या ठिकाणी ऑर वाईपिंग दिस ब्लॅकबोर्ड त्या ठिकाणी मी स्वच्छ करून राहिलो. आता स्वच्छ करण्याला वाईप हा शब्द आहे किंवा स्वच्छ करण्याला मॉप हा शब्द आहे. मॉप हा झाडण्यासाठी वापरतात पण मी क्लिअर करून राहिलो ऑर क्लिअरिंग द ब्लॅकबोर्ड हे सिम्पली शब्द यूज करून राहिलो. दे आर नॉट अ पर्टिक्युलर वर्ब फॉर धिस थिंग बट आय डोंट हॅव एनी वर्ब. असेल माझ्याकडे मला तो शोधावा लागेल. पण नाऊ आय एम टॉकिंग विथ यू, आय एम स्पीकिंग विथ यू ॲट द मोमेंट. व्हॉट एव्हर आय रिमेंबर ॲट दॅट मोमेंट आय स्पोक आउट दॅट. तर त्यामुळे आपल्याला माहीत असायला पाहिजे की कोणत्या शब्दासाठी कोणत्या वाक्यासाठी तुम्हाला कोणता वर्ब वापरायचा आहे. सो यू गॉट इन जेल. यू गॉट इन जेल. सो गॉट म्हणजे त्याला अरेस्ट केलं गेलं. ही गॉट इन जेल म्हणजेच त्याला काय जेलची काही ना काही शिक्षा मिळाली असा तो शब्द मी लिहिला होता. असं ते वाक्य लिहिलं होतं. डेली व्यवहारातले वाक्य आपण विदाऊट वर्ब थोडंफार आपल्याला कॉन्सेप्ट त्याची माहिती असते. बट द न्यू सेंटेन्सेस आर रिअली व्हेरी not very practices for you and they are very uncommon verbs. So therefore you will have to go through it. So now I think you got the proper notion about verbs. You got the proper notions about verbs and general factor is that verb are really easy. Now I think you understood the part of speech. Three part of speech. First one is noun. Second one is pronoun. And third one is verbs.
थर्ड वन इज वर्ब और वर्ब्स. त्यामुळे हे 3 भाग घेताना नेहमी लक्षात ठेवा किंवा नेहमी तुमच्या लक्षात असायला पाहिजे की वर्ब हे काय आहे. तर वर्ब हा क्रिया करणारा, क्रिया पूर्ण करणारा, क्रियेची जाणीव करून देणारा एक शब्द आहे. इट इज अ ओनली वर्ब बट दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू स्पीक ऑर व्हेन यू राईट समथिंग. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, वर्बचे खूप जास्त शब्द वर्ब तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. त्याचबरोबर नाऊनचे 2 प्रकार झाले. प्रोनाऊनचे तुमचे मी प्रोनाऊन घेतले ही, शी, इट, दे, वी, यू. आजच्याच भागामध्ये मी ते घेतलेले आहे. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमचे वर्क पूर्ण केलेले आहे म्हणता येणार नाही. वर्क कान बी कम्प्लिटेड. वर्ड्स आर नॉट टू बी कम्प्लीट. वर्क कम्प्लीट होऊ शकत नाही. यू विल हॅव टू प्रॅक्टिस इट. वी आर नॉट अ इंग्लिशमॅन. We are not Englishmen, or we are not English people, or Britishers, or an English speaking person in daily life. So therefore we will have to go through this work in a regular manner. माझ्याशी बोलताना किंवा मी सुद्धा वापरताना माझे शब्द तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. त्यामुळे हे वर्क नेहमीच्या उपयोगाकरता महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे या वर्कवर तुम्ही लक्ष केंद्रित करावं. आणि ग्रुपवर तुम्हाला कमीत कमी 10 वर्कची लिस्ट संध्याकाळपर्यंत कंप्लीट करून टाकायची आहे. त्याचा मराठी अर्थ ज्याप्रमाणे मी इंग्लिश अर्थ लिहिला गो, लाईक दिस गो, आणि याला आपण मराठीमध्ये म्हणतो जाणे, याप्रमाणे तुम्हाला 10 वर्ब ग्रुपवर टाकायचे आहेत. सो डोंट रिपीट माय दिस वर्ब और डोंट रिपीट व्हॉट एव्हर वर्ब्स आय ऑलरेडी हॅव रिटन ऑन दिस ब्लॅकबोर्ड. मी जे काही शब्द लिहिलेले होते किंवा जे लिहिलेले आहेत ते रिपीट करू नका. ओके. तुमच्या मनानं आजूबाजूला बघून प्रत्येक गोष्टीसाठी कोणता वर्ब वापरला जातो ते लक्षात घ्या आणि ते मला त्या व्हॉट्सअपच्या मेसेजवर टाका. मला अशी आशा आहे की हा धडा योग्य रीतीनं मी पुन्हा गरज पडल्यास काही प्रॉब्लेम असल्यास धडा घेईल. पण हा धडा मी योग्य रीतीनं तुम्हाला शिकवू शकलो असेल. आय होप दॅट यू मे अंडरस्टँड ऑल दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्स ऑफ वर्ब्स अँड प्रोनाउन्स. So therefore just make sure look at around you and make the list of verbs around you. जे काही क्रिया तुम्ही करता त्या सगळ्या वर्ब मध्ये येतात. मी तुम्हाला सांगितलं जाणे, देणे, घेणे, झोपणे, बसणे, उठणे, पुसणे, जेवणे, खाणे, पिणे हे सगळे शब्द काय आहे, दे आर वर्ब्स. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वर्ब हे समजले असावे. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. यूट्यूब चॅनलवर तुम्ही ते बघू शकता. कमेंटला तुम्ही टाका तुम्हाला काय काय समजलं नाही. मी पुन्हा वर्बचा अभ्यास करेल. आय मायसेल्फ विल डू स्टडी ऑफ वर्ब अँड विल राईट इट डाऊन फॉर यू अँड मेक अनदर व्हिडिओ लेक्चर फॉर यू. सो डोंट फॉरगेट टू राईट डाऊन कमेंट्स in a section box there or YouTube channel. Then you can speak with me on my WhatsApp also. If you have any queries about this, कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आहे, तुम्हाला विचारा. मी कधी त्याचं तुम्हाला उत्तर देतो. इंग्लिशमध्ये बोलायची प्रॅक्टिस करा स्वतःशी पहिले, त्यानंतर दुसऱ्याशी हळूहळू लिहिण्याची प्रॅक्टिस करा and it will be going easier and easier. So now at the moment I take rest here. I just stop here. Today's portion is quite lengthy for you. तर त्यामुळे मी या ठिकाणी स्टॉप घेतो. आय होप यू एन्जॉय द नेक्स्ट पोएम ऑल्सो. पुढची कविता मी घेणार आहे जिचं नाव आहे फादर रिटर्निंग होम आणि ती लिहिली आहे दिलीप पुरुषोत्तम चित्रे. अंटिल देन थँक्यू. गुड बाय.